तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कोलार हे देशातील पहिले शहर आहे जिथे पहिल्यांदा वीज पुरवठा करण्यात आला। सोन्याच्या खाणीत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून 1889 मध्ये ब्रिटिशांनी जलविद्युत प्रकल्प बसवून विजेचे उत्पादन सुरू केले। दक्षिण स्टार यश स्टारर KGF चॅप्टर 1 ने बॉक्स ऑफिसवर कमाल केली, तर KGF चॅप्टर 2 ने जगभरातील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले। हा चित्रपट डोळ्यांचे पारणे फेडत असताना एक प्रश्न आहे, KGF म्हणजे काय? आजही तिथे सोन्याचे मोठे मैदान आहेत का? KGF सोन्याच्या खाणीत काम करणाऱ्या लोकांना खरोखरच असा नरक यातना सहन करावा लागला होता का? आजच्या तारखेला खरा KGF कसा दिसतो? या रिपोर्टमध्ये आपण हे सगळं जाणून घेऊयात। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। KGF म्हणजेच कोलार गोल्ड फील्ड कर्नाटकाची राजधानी बेंगळुरू पासून 90 किलोमीटर अंतरावर आहे। कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील या सोन्याच्या खाणीचा उपयोग एकेकाळी सोने उधळण्यासाठी केला जात होता। या खाणीचा इतिहास शतकाहून अधिक जुना आहे। ब्रिटिश लोक इकडून सोनं काढत होते। KGFच्या इतिहासाशी संबंधित नोंदीनुसार 1700च्या दशकात येथे सोन्याची शिकार सुरू झाली। ब्रिटिश अधिकारी जॉन वॉरन यांनी दिलेल्या अहवालात या सोन्याच्या खाणीवर इंग्रजांचे राज्य कसं चालत होतं हे वॉर्नरने आपल्या अहवालात लिहिलं आहे। 1799च्या श्रीरंगपट्टणाच्या लढाईत टिपू सुलतानचा वध केल्यानंतर ब्रिटिशांनी संपूर्ण साम्राज्य म्हैसूरच्या महाराजांना दिलं। मात्र कोलारमधील या सोन्याने उधळलेल्या जमिनीचे सर्व अधिकार ब्रिटिश सरकारने आपल्याकडे ठेवले। भारताला सुवर्णपक्षी का म्हटलं जातं याचं उत्तम उदाहरण ही भूमी होती। इंग्रजांनी या मातीतून सुमारे 400 टन सोने काढल्याचा दावा रेकॉर्ड्समध्ये करण्यात आलेला आहे। याआधी राजांनी देखील येथून सोने काढण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या खाणीसाठी साधन सामग्री नव्हती, त्यामुळे त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले। मात्र ब्रिटिशांच्या काळात हे उत्खनन 121 वर्ष चाललं। चित्रपटात दाखवल्याप्रमाणे सुमारे 30,000 भारतीय मजूर होते। सुरुवातीला इंग्रजांनी भारतीय मजुरांचं शोषण केलं आहे। या अहवालात पुढे म्हटलंय की ब्रिटिश अधिकारी जॉन वॉरन कोलारमधील या सोन्याबद्दल इतके विक्षिप्त झाले की त्यांनी काही उपकरणांच्या मदतीने येथून सोने काढण्याचे सर्व प्रयत्न केले। या प्रयत्नामध्ये भारतीय मजुरांचं शोषण झालं, त्यांच्यावर अत्याचारही झाले, त्यांच्यावर विविध प्रकारचे अत्याचार करण्यात आले। वॉरनला सोने काढण्यात फारसं यश मिळत नसल्याचं उच्च अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर काही वर्षे खाणकाम बंद पडलं। त्यानंतर 1871 मध्ये पुन्हा KGF मधून सोने काढण्याचा प्रयत्न सुरू झाला। वॉरनचा अहवाल वाचून इंग्रजी सैन्यातील निवृत्त अधिकारी मायकल यांनी हे काम सुरू केलं। त्यांनी KGF मध्ये काही सर्वेक्षण करून घेतलं आणि त्यातून मिळालेल्या निकालांच्या आधारे त्यांनी 1873 मध्ये येथे पुन्हा उत्खनन करण्याची परवानगी घेतली। 1875 पर्यंत KGF मधून सोने काढण्याचं काम सुरू झालं। खाणीत अंधार असून देखील लेवलच्या उत्कटतेने कंदील आणि मेणबत्त्यांच्या प्रकाशात भारतीय मजुरांना वेढलं। संसाधने संपत होती, त्यामुळे खाणींमध्ये जाण्यासाठी लाकडी शाफ्टचा वापर केला जात होता, जो सुरक्षित मार्ग नव्हता। अधिक सोने काढण्याच्या इंग्रजांच्या लोभानं भारतीय मजुरांना नरकात ढकललं गेलं। एका अंदाजानुसार सोने काढण्याच्या प्रक्रियेत शेकडो मजुरांचा जीव गेलेला आहे। आकडेवारी सांगते की 121 वर्षाच्या खाणकामात सुमारे 6,000 मजुरांना आपला जीव गमवावा लागलाय। ब्रिटिश सरकारने KGFचा ताबा घेतला आणि आपल्या अधिकाऱ्यांसाठी मोठे मोठे बंगले बांधले, जे आजही तिकडे आहेत। ब्रिटिश सरकारने KGFला मिनी लंडन मध्ये बदललं। ही देशातील पहिली खाण होती जी व्यवस्थित चालू होती। मग KGFने स्वतःचा वीज पुरवठा सुरू केला आणि काही वर्षात तो समृद्ध झाला। तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की कोलार हे देशातील पहिलं शहर आहे जिथे पहिल्यांदा वीज पुरवठा करण्यात आला। सोन्याच्या खाणीत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून 1889 मध्ये ब्रिटिशांनी जलविद्युत प्रकल्प बसवून विजेचे उत्पादन सुरू केलं। सोयीसाठी इथे एक आधुनिक शहर स्थापित केलं गेलं, जिथे क्लब हाऊस बांधलं गेलं, गोल्फ कोर्स बांधलं गेलं आणि भव्य रस्ते बांधले। त्यामुळे लोक या भागाला मिनी लंडन म्हणू लागले। हे मिनी लंडन KGFच्या कामगारांनी स्थायिक केलं होतं, पण या सर्व सोयी फक्त इंग्रज अधिकाऱ्यांसाठी होत्या, जे राज्य करत होते। अनेक जण KGFच्या खोल खाणीत 47 ते 48 अंश तापमान आणि 90% अधिक आर्द्रता असलेल्या भागात काम करत होते। कुली लेन्स नावाच्या 10x10 झोपडीत कामगारांना एकत्र राहावं लागलं। सोन्याच्या खाणींमध्ये तापमान जास्त असल्याने खडकांचा स्फोट होऊन अनेक कामगार एकाच वेळी मरण पावले। कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्याऐवजी शवपेटीत टाकून दफन करण्यात आल्याचं KGFचे लोक सांगतात। 30 वर्षांहून अधिक काळ काम करणारे KGFचे कर्मचारी VC गणेशन आणि ब्रिटिश काळात KGFच्या कामगारांवर झालेल्या अत्याचाराच्या कहाण्या सांगितल्या।
या सोन्याच्या खाणी सरकारने ताब्यात घेतल्यावर देखील त्यांच्या राहणीमानामध्ये फारसा बदल झाला नाही असं देखील सांगितलं जातं. KGF मधून सोने काढण्याचे काम अव्याहतपणे सुरू होते. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला, पण त्यानंतर देखील KGFचे कामगार 1956 पर्यंत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकलेले नाही. त्यानंतर राज्य सरकारने ताब्यात घेतले. सन 1972 मध्ये भारत सरकारने भारत गोल्ड माइन्स लिमिटेड नावाचे सार्वजनिक क्षेत्रातील युनिट स्थापन केले, ज्याने KGF मधील सोन्याच्या खाणकामाची जबाबदारी घेतली. जसा जसा वेळ निघून गेला तसे तसे सोने अधिकाधिक पृष्ठभागाच्या खाली येऊ लागले. 1900च्या दशकात सुरुवातीला जिकडे सोने भूपृष्ठापासून 1 किलोमीटर अंतरावर सापडत होते, 1980 पर्यंत ते भूपृष्ठभागापासून 3 किलोमीटर खोलीपर्यंत म्हणजेच जमिनीपासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर गेले. त्यामुळे KGF ही जगातील दुसरी सर्वात खोल सोन्याची खाण ठरली. KGF मध्ये बांधलेल्या सर्वात खोल खाणीचे नाव चॅम्पियन रीफ होते. जमिनीपासून सुमारे 3 किलोमीटर खाली जाण्यासाठी ब्रिटिश काळात शाफ्ट नावाची एक अनोखी लिफ्ट तयार करण्यात आली होती. कंपनी बंद झाल्यानंतर आता बंद झालेल्या KGF माइन्सच्या आजूबाजूला अनेक शाफ्ट दिसतात. जो शाफ्ट सर्वात खोलवर गेला त्याचं नाव गिफर्ड शाफ्ट होतं. या शाफ्ट मधूनच कामगार खाणीत गेले आणि तिकडून सोने जमिनीवर आणले गेले. सोने दृष्टीआड होऊ लागल्यावर ते काढण्याचं काम अधिकच जिकिरीचं झालं. पण एके दिवशी अचानक BGML ने KGF बंद केलं. ही तारीख होती 28 फेब्रुवारी 2001. खाणीतील सोन्याचा साठा जवळपास संपला असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. BGMLच्या मते 1990च्या दशकात KGF मधून सोने काढणे हा तोट्याचा सौदा होता. तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा देशोन्नती. नमस्कार.